करे आम्ही 5:30 ला निघून पण 9 बैलगाडी सोन्या आणि मथुर मला टोचन देतात आहेत. राईटला बघताय तो मथुर, लेफ्टला बघताय तो सोन्या. गाडी पास चालायला लागले भाई, बैल पिसळलेत माझी. तर इकडे एक माणूस झोपलाय, झोपला श्रीराम. तर साईमाई सकाळ दिवस 5वा. आज आहे आपली असली परीक्षा आणि सर्वात हार्ड पॅच म्हणजे कसारा घाट. आता सकाळी आपल्याला चढायचा कसारा घाट. आता सकाळचे बरोबर वाजले 5. आम्ही परत 5:15 पर्यंत निघू. पालखी जशी तुम्ही बघितला तशी पुढे गेली, अर्धे बाकीचे बाकी आहेत. आताच बॅग वगैरे आम्ही या गाडीमध्ये ठेवले आणि निघायची तयारी चालू केले. माझा चाय नाश्ता सर्व झाला आणि 10 मिनटामध्ये निघूया. आणि आता थोडा काळोख आहे, थोडा कसारा घाट चढेपर्यंत उजेड होलच आपल्याला 8 वाजतील तिकडे पोहोचेपर्यंत, पायथ्यापर्यंत. मग जसं चढायला घेणार मी तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये. गाडीमध्ये साईराम दादा. साईराम कसारा घाटामध्ये बॉम्ब घ्या, कारण की तिकडे आहेत 2 तरी बॉम्ब पहिले दनादन फोडा. माहिती आहे. आणि 3-3.5 किलोमीटर चालून झालं. आपला पहिला हॉल्ट आला आहे तो म्हणजे ह्याच्यासाठी. तर आता किती वाजलेत माहिती आहे? बरोबर 6:30 वाजलेत. अर्धा तास तिकडे थांबू आम्ही लोकांचे 7 वाजेपर्यंत. सर्व नाश्ता वगैरे थोडा करून घेऊ आणि त्यानंतरला मग पुढे कसाराच्या पायथ्याशी जाऊ. अजून इकडनं 2-2.5 किलोमीटर आहे ते. नंतर मग कसारा घाट लागेल, तो 8:30 पर्यंत चढायला सुरुवात करू. काय बोलते बाबजी? लाराव आहे बाबजी, तुमची आठवण काढतोय. लारा को भेजू? क्या बोलने का लारा को? कुछ बोलो तो. तू सोते रहना. 9:30 बजे उठना. पण पुन्हा एकदा निघालो नाश्ता वगैरे सर्व करून. आमच्याकडे द्वारका माईचा एक सदस्य आलाय कसारा घाट चढायला. कसारा घाटाची टी शर्ट घालून आलाय. साई पहले ब्लॉग में जुगल उसको टकला बोलता कोणाचा? है, स्मार्ट बोलता है. चिंट्याचा? हा, रवी जोशी. चिंट्या, तुझं नाव सांग सर्वांना. इम्रान शेख. इम्रान शेख. तर इकडे एक माणूस झोपलाय, अरे याला पुढच्या टॉपर बनवूया आपण. साई एकदा बोल. काय बोलतोय तू? तुझ्या तोंडातून 4 दिवस झाले आवाज नाही ऐकायला येत मला. काहीतरी बोल. साईराम तर बोल, जोरात बोल रे सोन्या. काय बोलतो हा? 4 दिवस त्याच्या आवाजाला तरच. काय रे म्यूट आहे दादा. तुझा मित्र आहे, जरा बोलायचं शिकव त्याला. म्यूट आहे तो जरा. तू अनम्यूट करा. सायलेंट मोड वरती आहे तो. रिमोट हरवलाय. म्यूट झाला, रिमोट हरवला. सेल चेंज करायला लागतील याचे. आम्ही सध्या पालखीमध्ये आलो. आमचा ग्रुप अर्धा आला नाही, पण त्याच्यामध्ये ना आम्ही आमच्या एका मित्राला जास्त मिस करत होतो. तो म्हणजे आमचा चिकल्या मनीष नलावडे. पण त्याची कमी आता आम्हाला भासणार नाही, कारण की आमचा चिकल्या आलेला आहे. हाय आमचा चिकल्या, बैलगाडा शर्यत प्रेमी मनीष नलावडे. यांच्याकडे स्वागत स्वागत स्वागत. आणि त्याचप्रमाणे आमचा नाश्त्याचा टेम्पो पण आलेला आहे. आणि नाश्त्यामध्ये आज आहे ते पोहे, कांदे पोहे. कांदे पोहे. पोहे आमच्या पतूची इडली कधी येणार आहे? कांदे पोहे. एवढ्या कांदे पोहे कोणीतरी फायनान्स केलेत पोह्यांचा. तो कांदे पोहेच पोहे. नुसते पोहेच पोहे भेटतात आम्हाला. प्रसाद, प्रसाद काय बोला तू? जर हा फोटो पहिला बघा. फोटो जर फेसबुकला टाकला ना, महिन्याभरात भाऊचं लग्न फिक्स. सुप्रभात मित्रांनो, मी तुमच्या सर्वांचा लाडका प्रसाद आंबेकर उर्फ कळलंच असेल तुम्हाला. आज दिवस आहे 4था. वाजले सकाळचे 7:30 आणि आपण सुरुवात केली पालखीला. आता आपण थोड्याच वेळात कसारा घाटाला पोहोचू. तुम्ही नजारा बघा, एक नंबर नजारा आहे. पण एक बॅडला माझी कॅप हरवली आहे. गाडी आली, सगळा गाडी आलेली आहे.
गाडी घेऊन आले आहेत ते आपले निलेश हे पाण्याची पाहिजे काय माझी हरवलेली कॅब घेऊन आलेले आहेत त्यासाठी तुमचा धन्यवाद. मंडळाचे अध्यक्ष साईराम साईराम. कॅप्टन द्या, कॅप्टन द्या, कॅप्टन 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 द्या. आणि अशा प्रकारे आम्ही 5:30ला निघून पण 9 वाजता कसारा घाट चढायला करतो सुरुवात. आता 9 वाजलेत. आता किती वेळामध्ये कसारा पार करतो चला. आता कसारा घाट फायनली आपण सुरुवात केली चढायला. चला ओम साईराम. चला ओम साईराम. 9 बघू ॲटलिस्ट 11पर्यंत तरी 2 तासामध्ये पार करायचा प्रयत्न करू. बघूया आता कसं काय होतंय ते. अध्यक्ष महोदय, अध्यक्षाला साथ द्यायला उपाध्यक्ष बघ कसं लगेच जातोय. काळ्याची गोटी जस्ट चालू केलं आता कसारा चढायला. बघूया हा नाना तर भारत आवाज चालतो एकदम. अहो चिंट्या हसतो कसा त्यावरती. चिंट्या द्वारका माय दाखव जरा तुझी. द्वारका मायवाला बाई आपला वन साइड चालतो. काय बोलतो सोन्या. चिंट्या खान शेख आहे शेख. प्रसाद दादा मजबूत चालत गेलाय पुढे. आता ऑलमोस्ट अर्धा किलोमीटरच चाललो आम्ही लोक. आणि काही बाकीचे गेले पुढे. आम्ही थोडं फ्रेश व्हायला थांबलेलो वॉशरूम वगैरेसाठी. आणि आता कसाऱ्याला चालायला फुटपाथ बनवलं आम्ही लोक त्यावरच चालतोय पुढे. बघूया आता 9:30 झालेत. थोडा ऊन यायला चालू झालाय. पुढची चढाई कशी असेल ते बघावं लागेल आता सध्या. आता मला टोचन करतात ही लोक कारण की बॅटरी डाऊन. आता 2 बैला सोन्या आणि मथुर. 2 बैला बैलगाडी सोन्या आणि मथुर मला टोचन देतात आहेत. राईटला बघताय तो मथुर, लेफ्टला बघताय तो सोन्या. टोचन देतात. गाडी पास चालायला लागले. भाई बैल पिसाळलेत माझी. बैल पिसाळलेत. धाव. हा कडक. अर्ध्या तासामध्ये अर्धा कसारा पार केला आमच्या वाघाने. वाघा डरकाली सोड. बिबट्या काय चीज आहे आमच्या वाघासमोर. ले कडक. तुम्हाला वरचा कसारा दाखवतो कसा आहे ते. मथुर आलाय मथुर. कडक यार. समोर तो रस्ता बघा रावत जातोय. उदास झाले थोडा बसतो आता इकडे आम्ही लोक. कोणता फ्लेवर आहे. मँगो भेटलाय कुल्फीवाला फायनली. दिसतंय का. थांबा 11 जसा बोललेलो 2 तासामध्ये आपण आलोय वरती घाटन देवीला. हे बघा हा घाटन देवीचा मंदिर. आणि आम्ही पोहोचलोय घाटन देवीला. आता जाऊन देवीचे दर्शन करूया. आणि इकडे खायला आहे ना खूप काय. काकडी वगैरे बोरं वगैरे सर्व खाणार आम्ही. पहिला जाऊन दर्शन करणार. हा घाटन देवीचं मंदिर आहे. आता खाऊया काकडी. मस्त वेगळी काकडी आहे. संजनीत काकडी. आणि हा आपल्या इकडचा ॲटमॉस्फिअर असा असतो घाटन देवीला. मस्त सावली असते. सगळेजण तिथे अर्धे त्या साईडला बसलेत, अर्धे मध्ये असं सर्वीकडे बसून आरामात खात पीत असतात. काकडी खाऊन झालो. पत्तू दादाकडनं स्पॉन्सर आला आपल्याला भेळ. हा मस्त मजा येते झाडाखाली खायला एकदम निवांत. घाटन देवी देवस्थान. आणि आत्ता जस्ट आम्ही भेळ वगैरे सर्व संपवले आहे आणि मस्त मजा आली. तर पत्तू तिकडे अजून दुसरी भेळ वगैरे आणायला
सोनू इथे अजून पबजी खेळतोय. राहुल्या तिकडे झोपलाय. बाकीचे सर्व पुढे गेले आणि आम्ही लोक अजून इथे बसलो निवांत. आमचे अध्यक्ष इकडे झोपले आहेत. अध्यक्ष चिमाले वाघ बिबट्या चिमाला आमचा. हा द्वारका माई चिंट्या. आता वाटतं चिंट्याच जास्त फेमस होणार. आणि अशा प्रकारे पुन्हा एकदा आम्ही घाटन देवीला आराम करून बरोबर 12 वाजता निघालो आपल्या स्पॉटवरती, जो इकडनं 2 किलोमीटर लांब आहे. आणि आपला ग्रुप परत निघालाय. आता जाऊ लगेच आणि तिकडे जाऊन आपल्याला फ्रेश वगैरे व्हायचं आहे. मग जेवणाचा मेन्यू वगैरे सर्व तुम्हाला मी दाखवतो. आणि पुढचा ब्लॉग. अरे सॉरी पतुदा काहीतरी बोलतात काय दादा. आजकाल सध्या पतुदाची चर्चा चालू आहे. खुश होतोय भाई आपला. याला हसताना बघून आम्हाला लय आनंद होतो, कारण की तो खुश झाला तर खाय प्यायचे मजा होतात आमचे. तर अशा प्रकारे आपण आलेल्या स्पॉटवरती 12:30 वाजता बरोबर. आता जायचं आहे, फ्रेश वगैरे व्हायचं आहे आणि नंतर मग जेवायला बसायचं आहे. आतमध्ये आरती चालू आहे, मी दाखवतो तुम्हाला. काय चालू आहे, जेवण चालू आहे आणि इकडे होते आरती. आजचा मेन्यू पुरी डाळ, भाजीचं नाव विसरलो मी, भात आणि भाकरी पत्ता गोबीची. यांच्यामध्ये हे चणे आहेत. सॉरी मला माहीत नाही, पण तरी मी सांगत. तर नमस्कार, साईमाई संध्याकाळ. दुपारी जेवणानंतर आता डायरेक्ट ब्लॉग चालू केला आहे. मी आता जातो आपल्या तेच बॅग्स वगैरे ठेवायला. बाकीची पालखी आणि लोक गेली पुढे. आता आम्ही लोक बाकी आहे, कारण की झोपलेलो कडकडीत. आणि आता निघालोय. ये तेरा भाई भी है, भाई के साथ वीडियो में और सफार में. तू हरियाणा वाला है? तू हरियाणा वाला है? हरियाणा से. हरियाणा वाला है तू? हरियाणा से. वन साइड बोलते. हरियाणा वाला है भाई अपना. हरियाणा वाला विक्की कह दे. हरियाणा वाला विक्की है, याद रखना. कड़क. चला. तर अशा प्रकारे आपण पुन्हा एकदा चालायला गेले. सुरुवात संध्याकाळचे वाजले 5. आता आजचा स्पॉट थोडा लांब आहे आय थिंक सो, कारण की आम्हाला जसे लोक बोलले. आम्ही लोक चालतो सर्व पुढे. एंडिंगपर्यंत मग दिसत असेल तर आपली सर्व अर्धी पोरं पुढे गेलेत आणि आम्ही आमची अर्धी पोरं ते मागे राहिलेले आहेत. आता चालूया एकदम मस्तपैकी, कारण की संध्याकाळचा ऊन हा एकदम मस्त असतो, कोवळा ऊन असतो. चालायला पण बरा वाटतं एकदम रिलॅक्सली. आणि आमच्यासमोर आमचं चिंट्या. चिर्रे चिंट्या बाय. आता पाठीकडे हायवे सोडून आम्ही आतमध्ये आलो आहे गावामध्ये. लास्ट टाइम पण आम्ही इकडनंच गेलेलो गावातून आणि आपली पालखी पण इकडनंच गेले गावातून, म्हणून आम्ही इकडनं जातो आहे, हायवेने नाही जात आहे. तर गावातून जाता तर कसं पूर्ण बाजारपेठ वगैरे भेटते आपल्याला. तर काय शॉपिंग वगैरे करायची असेल म्हणजे राहिलेलं उरलेला सुरलेला तर आपण घेऊ शकतो. तर मी दाखवतो तुम्हाला आतमधला पण रोड कसा आहे ते. हां पण मी काय बोलतो, भेटून गेलो आज आमच्यासोबत आहे प्रथमेश दादा. आणि ते सोड, आज सर्वांच्या ड्रेसिंगमध्ये ना फक्त पतूची ड्रेसिंग राहावंच वाटते. टी शर्ट एक नंबर वाटते. पतू बॅग मागे कर ना. हो खतरनाक टी शर्ट आहे. संध्याकाळचा विषय काय माहिती आमचा, काय आहे? पत्तूची टी शर्ट. काय टी शर्ट दिसते यार. काय किधर से लिया? स्मार्ट बॉय, चेहरा लिंक रोड से लिया. चेहरा काय खुलते. एक और है. अरे रे आवाज आलेली आहे. गधे आवाज निघाल गधे का? आता आपण जो समोर बघताय इकडे तो आहे इगतपुरी स्टेशन आणि आम्ही ब्रिजवरून आहे चालतोय. आता पुढे एक जागा थांबायचं आहे दही कचोरी खायला मस्तपैकी. आणि आता आपण इगतपुरी सिटीमधून जातोय. पुढे गाव पण आहे. आता सध्या इगतपुरी स्टेशनच्या इकडे आम्ही लोक. विश कर जरा. बड्डे आहे, बड्डे आहे भाई, विश कर.
बिस्किट दे ना. ए बिस्किट दे ना. अरे हे काय पुसक्या याच्यात. अरे व्हिडिओ काढू नको ना. आणि असाच आमचा न्यू बॉम्बे हॉटेल इकडे जो लास्ट इयर आम्ही लोकांनी जे खाल्लेलं दही वगैरे दही वडा वगैरे का दही कचोरी ते आता परत खायला बसणार आम्ही लोक. चला आपला आलेला आहे दही वडा दही कचोरी. बाय चिंट्या सबसे फेमस चिंट्या कोतवाडीतला गिगो कोतवाडीतला गिगो. पुन्हा एकदा सुरुवात केली आहे ती चालायला. आता नॉनस्टॉप चालू आहे थोडे आपण. आम्ही आता हा इगतपुरी स्टेशनला तुम्ही बघू शकता. पण इगतपुरी स्टेशन असा डेव्हलप केला आहे जसं काय वाटतं लालबागचा राजा बसला इकडे. समोरचा गेट हा वाटतं मेन गेट आहे आणि हा जिकडून एक्झिट मारतो तो वाला गेट आहे एवढा. हा मग तेच बोलतो ना इकडनं गणपती बाहेर पडतो या गेटनी आणि आतमध्ये घुसाचा गेट इकडे आहे. काय रावच बनवलं यार. इगतपुरी खूप चांगला डेव्हलप झालाय. मस्त इगतपुरी डेव्हलप झाला. रस्ते चांगले झाले आहेत. दुकानं जी गर्दी होती ती पण मस्त आले भाई एक नंबर. त्याला कोण बोलणार ना असं स्टेशन आहे. रावच बनवून ठेवलं एकदम गणपती. नमस्कार मी जुगल सावरे. तुम्ही बघता आपला व्लॉग शिर्डीचा. तर त्याच्यामध्ये आपल्या मुकरीच्या अजितच्या हातामध्ये अजित वर कर थैली कर हॅप्पी हॅप्पीचे सर्व पुढे आहेत बिस्किटचे वाटायला घेतला नाहीत. तर मला आधी वाटलं की ते ह्यानी घेतला नाहीत पण तो होता तो आपला पतुरा. हे दे दे थांब. हे पतूच्या हाताने दे. हे पतू भाईच्या हाताने. हा बड्डे बॉयच्या हाताने आलेला आहे. आणि आज पतूबाईंनी बिस्किट फायनान्स केलेला आहे लहान मुलांसाठी. त्याचं कारण म्हणजे काय आजचा विषय पतूची टी शर्ट. भाई वन साइड आहे. वन साइड चालतो आपला भाई. भाई जे कोण आमचे व्लॉग बघत असतील त्यांनी हा व्लॉग नक्की आवर्जून बघा आणि त्याला लाईक कमेंट नक्की करा. पतूच्या नावाने शेअर करा. म्हणजे ही पतूची टी शर्ट सगळीकडे गेलीच पाहिजे. कमी पडेल ना आता. हे चॉकलेट आहे त्याला. माझ्याकडे आहे माझ्याकडे आहे. अरे वा तुला ओरिओ भेटला आहे. चॉकलेट पण घ्या तुम्ही लोक घ्या. हो का भारी क्यूट दिसतं बघा. टिक्का हे नाव काय तुमचे नाव सांगा आता. सानवी मस्त नाव आहे. तुझं नाव काय. तुझं नाव काय. हे बाबू अरे रे तुझं नाव काय. नाव तुझं नाव काय नाव. हे घे चॉकलेट घे. 2 पाहिजे. संपा आता. चला ओम साईराम बोल परत बोल. ओम साईराम बोल. अरे दांबीस. चला बाय बाय. आमच्या इकडची सांताक्रूज मुंबई. आमचा चोक्याचा बड्डे आहे म्हणजे हर्षचा. तर आम्ही त्यासाठी केक घ्यायला थांबलो. सरप्राईज आहे त्यासाठी त्याला माहीत नाही. पहिल्यांदा तो दरवर्षी पालखीला येतो ना त्याचा बड्डे पालखीमध्येच असतो. आता पहिल्यांदा आम्ही केक कापतोय. तर आता केक घेऊन जातो. अजून कोणालाच काय आयडिया नाही केकची. पण मला आपल्या ग्रुपच्या तर्फे आपण हर्षचा केक कापूया. आणि आता इथे बाहेरच कापणार आहे केक. आपल्या ग्रुपसोबत आहे तिकडे. ओके तर केक घेतो आणि मग केक कापताना दाखवतो तुम्हाला. कमी यार बेबी. आज आमच्या चोक्याचा बड्डे आहे. चल उठ आता चल. चले भाई लोग. अरे रडू बिडू नका. टॉर्च सीधा. चलो हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर चोक्या. हॅपी बर्थडे परी हूँ मैं डन 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 डन. तुम्ही बघताय चिंट्या अल्ताफ शेख. चिंट्या बघा काय स्मार्ट येतो. स्नॅप पाठवलाय आवाज आहे एकदम. पोरींचा लाडका चिंट्या. आता मजाक मध्ये झालाय रजाक.
आमचा स्पॉट आहे ना तो चेंज झाला आहे आणि तो गेलाय पुढे. जसं मी आधी पण तुम्हाला बोललेलो. तर आम्ही लोक आता थोडा हाय लांब आहे जातोय. लांब म्हणजे एवढा पण लांब नाही. तर आता गोटीगावमध्ये एंट्री करतो. टोल नाका क्रॉस केला. तर आम्ही लोकांनी स्पीड वाढवले. आता फटफट चालायचं आहे आणि जेवढा लवकर होईल तेवढा लवकर स्पॉटला पोहोचायचं आहे. तर मी आता बघतो काळोखात व्हिडिओ काढायला भेटले तर काढतो, नाही तर मग सिरियस स्पॉटला जाऊन व्हिडिओ काढतो. चला. आम्ही लोकांनी आताच इकडची पटरी क्रॉस केले आणि क्विकमध्ये आलो आहे आम्ही लोक एकदम फटफट. आता सर्व आम्ही एकत्र राहणार. आता आम्ही लोक सर्व एकत्र चालतो आहे. 25 ते 30 जण आहेत. त्याचं कारण असं आहे की आता पुढे आहे ना पूर्ण म्हणजे गाव सोडून काळोखोला एरिया आहे. तर एकत्र चालण्याचं कारण हेच आहे की आता सध्या आहे ना म्हणजे बिबट्याचा थोडा दहशत आहे. आणि आम्ही जे आता मागे राहिलो आहे ना तर ते कसं आहे की सर्वांची चालायची स्पीड ही थोडी कमी जास्त असते. तर आम्ही आमच्या हिशोबाने जे पुढे गेलेले ना ते सर्व पुढे येऊन थांबले पटरीजवळ. आणि आता आम्ही लोक सर्व एकत्र झालो आहे कारण की आता सर्वांना एकत्र घेऊन चालणार. त्यासाठी आम्ही लोकांनी सर्वांना पुढे थांबा सांगलं पटरीजवळ. आणि तिथून पुढे जो गाव एंडिंग होतो तिकडनं आम्ही लोक सर्व एकत्र चालणार आहे पालखीच्या स्पॉटपर्यंत. कारण की कोणाला काही दुखापत होऊ नये हाच आमचा हे आहे. भले आम्ही मागे राहतो पण आता सध्या आम्ही एकत्र चालतो सर्वांना. आपल्यासोबत म्हणजे सर्व ग्रुप आता एकत्र आम्ही लोक 25 ते 30 जणांचा. आता जेवढा होईल तेवढा सेफ जायचा प्रयत्न करतो आम्ही. चला आता स्पॉटवरती जाऊन व्हिडिओ काढूया. तर अशा प्रकारे बरोबर 10 वाजता आम्ही लोक पोचलो स्पॉटवरती. 18 किलोमीटर चाललो आता आम्ही लोक. म्हणजे दुपारचा जो स्पॉट होता तेव्हापासून. आणि 18 किलोमीटर चालून हालत बघा काय झाले आईच्या फुल हालत खराब. 18 किलोमीटर आणि 7 किलोमीटरने एवढा फास्ट चाललो ना म्हणजे 7 किलोमीटर आम्ही लोकांनी ना एका तासामध्ये कव्हर केलेत. एवढा इकडून राहुल्या इकडे बॅग बिग. हा जातीचा स्पॉट आहे आपला. मस्त आहे स्पॉट तसं बघायला गेला तर. आता आपल्याला लोकेशन आणि जागा बघायची आहे. ए भाई जागा थांब 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 कोपऱ्यातून नाही समोर नाही काढणार. जागा पकडली काय? माझी बॅग कुठे आहे? हां तिकडचा घेऊया. सोन्या तर बघा फायनली पोचलो. तिथे आपली पालखी आहे. 10:15 झालेत. फायनली आम्ही आलोय. टायमवरती आलो आपण. टायमवरती आलो. आता फ्रेश होऊन जेवण वगैरे करायचं आपल्याला. तर करूया. हा घेतो मागेच घेतो.